नमस्कार. टेक्नोगुरू जगन्नाथ शिंदे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण TET संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. सुप्रीम कोर्टाच्या TET संदर्भातील निर्णयावर ABRSM अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघच्या प्रतिनिधी मंडळाची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांशी भेट, योग्य कार्यवाहीची मागणी. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ ABRSMच्या एका प्रतिनिधी मंडळाने आज भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयात केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन शिक्षक पात्रता परीक्षा TET संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजीच्या निर्णयाच्या सिव्हिल अपील क्रमांक 1385/2015च्या पार्श्वभूमीवर सविस्तर निवेदन सादर केले. प्रतिनिधी मंडळाने नियुक्ती दिनांकाची पर्वा न करता सर्व सेवारत शिक्षकांवर TET सक्तीची अट लागू केल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. हा निर्णय जर पूर्वलक्षी पद्धतीने अंमलात आणला गेला तर देशभरातील सुमारे 12 लाख शिक्षकांच्या सेवा सुरक्षिततेवर, ज्येष्ठतेवर, पदोन्नतीवर तसेच उपजीविकेवर गंभीर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रतिनिधी मंडळाने शिक्षण मंत्र्यांचे लक्ष या वस्तुस्थितीकडे वेधले की राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद NCTE यांच्या दिनांक 23 ऑगस्ट 2010च्या अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद आहे की इयत्ता 1 ते 8वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी किमान पात्रता ही अधिसूचना लागू झाल्याच्या दिनांकापासून प्रभावी राहील आणि त्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET मधून सूट देण्यात आलेली आहे. त्या काळात अस्तित्वात असलेल्या वैध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतांच्या आधारे नियुक्त होऊन अनेक वर्ष सेवा देणाऱ्या अनुभवी शिक्षकांवर हा निर्णय पूर्वलक्षी स्वरूपात लागू करणे न्याय्य ठरणार नाही, असेही महासंघाने स्पष्ट केले. शैक्षणिक महासंघाने शिक्षण मंत्र्यांना विनंती केली की त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून हा निर्णय केवळ भावी भविष्यातील शिक्षकांसाठी लागू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच अधिसूचनेपूर्वी नियुक्त शिक्षकांची ज्येष्ठता, सन्मान व वैध अपेक्षा जपल्या जाव्यात आणि शिक्षकांना संभाव्य सेवा समाप्ती किंवा पदोन्नतीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय उपाययोजना कराव्यात. शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात संघटनेने सादर केलेली कागदपत्रे व तथ्ये गांभीर्याने समजून घेत राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक व योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित करताना शिक्षक व शैक्षणिक संस्थांशी संबंधित विषयावर संतुलित व सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यासारख्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.